मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या मृदा आढळत असतात. त्यामध्ये जांभी मृदा असेल, तांबडी असेल, गळाची असेल आणि काळी मृदा असेल. या 4 प्रकारच्या विशेष अशा मुख्य मातीचे प्रकार आहे किंवा मृदा आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असतात. ज्यामध्ये आज माहिती बघूयात काळ्या मृदेची, काळ्या मातीची. तर मित्रांनो, काळी जी मृदा आहे ही मृदा महाराष्ट्राच्या मुख्यतः मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राचा उत्तर भाग म्हणजे तापीचं खोरं या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळत असते. आता या मातीचे वैशिष्ट्य काय, तर ही माती सुपीकतेच्या बाबतीत अत्यंत उच्च दर्जाची म्हणून गणली जात असते. बाकीच्या ज्या मृदा आपण बघितल्या त्यामध्ये तांबडी, जांभी, गाळाची या सर्व मृदांपेक्षा ही जी काळी मृदा आहे ही सुपीकतेच्या बाबतीत अत्यंत उच्च दर्जाची गणली जात असते. आता ही मृदा उच्च दर्जाची का गणली जाते, तर त्यामागे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये नंबर 1, या मातीची पाणी साचून ठेवण्याची क्षमता. बाकीच्या मृदांपेक्षा, बाकीच्या मातींपेक्षा या मातीची पाणी साचून धरण्याची किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला कमी पाण्यामध्ये ही चांगल्या पद्धतीची आणि जास्त पाणी लागणारी पिकं आपण घेऊ शकत असतो. आणि नंबर 2, पोषक तत्वांची मात्रा. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा पिकांना बाहेरून पोषक घटकांची मात्रा द्यावी लागत असते. मात्र या काळ्या मातीमध्ये पोषक घटकांची मात्रा जास्त असल्यामुळं आपल्याला बाहेरून पोषक घटकांची मात्रा देण्याचं काम आपल्या पिकाला पडत नाही. म्हणजेच या मातीमध्ये जे पोषक घटक आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य यांची जी मात्रा आहे ती जास्त प्रमाणात असते. आणि यामुळंच त्या 2 वैशिष्ट्यामुळेच ही मृदा सुपीकतेच्या बाबतीत अत्यंत उच्च दर्जाची म्हणून गणली जात असते. तर मित्रांनो, आता या काळ्या मातीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची पिकं घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे कापूस. आणि म्हणूनच या मातीला कापसाची काळी मृदा म्हणूनही ओळखलं जातं. तर मित्रांनो, कापूस हा एक मुख्य पीक आहे जे आपण या मातीमध्ये घेऊ शकतो. यानंतरही बरेचसे विविध पिकं आहे ज्यांची लागवड आपण या काळ्या मृदेमध्ये करू शकत असतो. त्यामध्ये ऊस असेल, सोयाबीन असेल, विविध भाजीपाला असेल, फळपिकं असेल आणि जे डाळीवरची पिकं आहे ज्यामध्ये तूर, हरभरा अशा विविध पिकांची लागवड किंवा पेरणी आपण या काळ्या मातीच्या शेतीमध्ये करतो आणि आपल्याला चांगलं उत्पादन त्यामधून मिळू शकत असतं. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका.